राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, नाशिक, सोलापुरात हजारो हेक्टरवरील पिकांना फटका. शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी. अतिवृष्टीमुळे 63 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आश्वासन. भुजबळ मंत्रिमंडळात आहेत. मराठा आरक्षण GR का रद्द करून घेत नाहीत. फडणवीस, आशेचा किरण या भुजबळांच्या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांचा निशाणा. जामखेडमधील आमसभेत रोहित पवारांचा संताप. नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरून अधिकाऱ्यांना झापलं. स्थानिकांनी आमसभेत मांडल्या होत्या तक्रारी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ठेकेदारांच्या गुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण. त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार. मुख्यमंत्री फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश. ठाण्यातील वाहतूक कोंडी विरोधात मनसे आक्रमक. ठाण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात नागरिकांचाही मोठा सहभाग. जळगावात सोन्याच्या दराला झळाळी. प्रतितोळा सोन्याचा दर 1,14,300 रुपयांवर. H1B व्हिसाधारकांनी 24 तासांच्या आत अमेरिकेत परत या. मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना सूचना. H1B व्हिसाची फी $1 लाख अमेरिकन करण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार. 23 सप्टेंबरला पुरस्कार प्रदान करण्यात येणार. पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन. आणि दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका मॉडेल पूनम पांडे साकारणार. यावरून अयोध्येतील साधू संतांमध्ये नाराजी. आणि यानंतर आपण घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना नदी पात्रात वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात यश मिळालंय. वडकबाळ येथील सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. ही तरुणी वाहून जात असल्याचं लक्षात येताच ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांनी या तरुणीचे प्राण वाचवले. सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 1,66,000 हेक्टरवरच्या खरीप पिकांचं नुकसान झालंय. पावसानं उघडीप दिल्यामुळे पंचनामे सुरू झालेले असून आठवड्याभरामध्ये नुकसानीचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता व्यक्त होतीये. बीड जिल्ह्यातले शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेत. बीडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे फळबागांसह शेतजमीन खरडून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त करत सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. माढा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात पूरस्थितीमुळे मोठं नुकसान झाल्यानं आमदार अभिजित पाटलांनी पाहणी करत सरसकट पंचनाम्याचे आदेश दिले. नांदेड जिल्ह्यामध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान होत आहे. जिल्ह्यातील तब्बल 7 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं असून शासनानं हेक्टरी केवळ 8,500ची मदत जाहीर केली आहे. मात्र पेरणीचा हेक्टरी खर्च किमान 20,000 रुपये येत असल्यानं मिळणारी मदत तुटपुंजी असल्यानं बळीराजा हवाल दिलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी झेंडू पिकाचं उत्पादन घेतलंय. मात्र सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे झेंडू पिकाचं मोठं नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवाल दिलाय. वाशिम जिल्ह्यातील 6ही तालुक्यात मुसळधार पावसानं सोयाबीन, तूर आणि कपाशी या पिकांचं नुकसान केलंय. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी जिल्ह्यातल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देऊन त्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. नांदेड जिल्ह्यातील पीक नुकसानीची कृषी मंत्र्यांनी पाहणी केली तर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. अमेरिकन बँकांनी व्याजदरात कपात केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत सोन्याकडे गुंतवणुकीचा कल वाढलाय. त्यामुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव प्रतितोळा 1,14,300 रुपयांवर गेलाय. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर सोबतच ग्रामीण भागातल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्यानं वाहन चालक त्रस्त आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी बॅनरबाजी केली जाते. बंजारा समाजाला एसटी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते गोरखनाथ राठोड यांनी गेल्या 6 दिवसांपासून उपोषण केलं. अखेर भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी मध्यस्थी करत काही मागण्या मान्य करून हे उपोषण स्थगित केलं गेलंय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये 105 वर्षीय स्वातंत्र्य सैनिकाचं उपोषण अखेरीस सुटलेलं आहे. आमदार संजय केनेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचं आश्वासन दिल्यावर हे उपोषण स्थगित केलं गेलं. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा आजचा महत्त्वाचा टप्पा होता. या बुलेट ट्रेनसाठीच्या शिळपाटा ते घणसोली या मार्गावरील 4.88 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा भाग ब्रेक थ्रू करण्यात आला. कंट्रोल ब्लास्टिंगद्वारे शेवटचा भाग तोडून बोगद्याचा हा टप्पा पूर्ण झालाय. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं याची माहिती दिली. हिंगोलीमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले गेले. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत शिवसेना उभाठा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे झेंडे दाखवले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांना धमकीचं पत्र आलंय. या पत्राची योग्य ती दखल घेऊन सचिन खरातांना संरक्षण देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण झाली. स्वामी समर्थ केंद्राजवळच्या वाहनांच्या प्रवेशाची पावती घेणाऱ्या लोकांनी ही मारहाण केली आहे. जखमी पत्रकारांवरती त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्रकार मारहाण प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर कारवाईचे आदेश दिले. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून दोषींवरती योग्य कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांच्या वतीनं दिले गेले आहेत. पत्रकार पत्रकारांची कामं करतात, कुणीही कायदा हातात घेता कामा नये. मात्र आपण पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय. पत्रकारांवरती हल्ला करणाऱ्या दोषींवरती योग्य ती कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. पत्रकारांवरती झालेल्या हल्ल्याविरोधात राज्य मराठी पत्रकार संघ आक्रमक झालाय. गावगुंडांवरती कठोर कारवाई करावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा मराठी पत्रकार संघानं दिलाय. सोलापूरमधल्या एका सराईत गुन्हेगारानं तडीपारीच्या नोटिसीला कोर्टात आव्हान दिलं. कोर्टानं गुन्हेगाराला 1 लाखांचा दंड ठोठावलाय. इब्राहिम कुरेशी असं या सराईत चोरट्याचं गुन्हेगाराचं नाव आहे. मोखाड्यामधील एका शिक्षकाला कोर्टानं 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 53 दिवस गैरहजर राहून हजेरी लावल्यानं रय शिक्षण संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली गेली. आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावरती लोकमान्य नगरमधील रहिवाशांनी धडक मोर्चा काढला. रहिवाशांनी म्हाडाच्या घरांच्या विकासासाठी पुढाकार घेतला. मात्र आमदार हेमंत रासने यांनी विकास कामांना स्थगिती दिली. त्यामुळे लोकमान्य नगर बचाव कृती समितीनं ही स्थगिती हटवण्याची मागणी केली आहे. खासदार सुनील तटकरेंचा उद्या कर्जतमध्ये सत्कार सोहळा आयोजित केला गेलाय. यावेळी राष्ट्रवादीच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्याला महत्त्व आहे. पालकमंत्री असलो नसलो तरी आम्ही कामं करत राहणार. इच्छाशक्ती प्रबळ आहे. नवरात्र पार पडल्यावर त्याच्यावरती मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया देत भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या आपण मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झॅक्शनकडे जातो आहोत. बँकांचं सेव्हिंग अकाउंट सुद्धा आपल्याला केवायसी करावं लागतं. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी केवायसी बंधनकारक करणं यात गैर काहीच नाही अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री जेव्हा सांगतात तेव्हा सर्वांनी ऐकायला हवं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना समज दिली आहे. त्यामुळे आता गोपीचंद पडळकर भान ठेवून बोलतील असा विश्वास दीपक केसरकरांनी व्यक्त केला. आनंद दिघेंनी ज्या वेळेला शिवसेना घराघरात पोहोचवली त्यावेळेला संजय राऊत लहान होते. शहाजी बापू पाटलांनी दिघेंबाबतच्या वक्तव्यावरनं राऊतांवरती टीका केली आहे. जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरनं रोहित पवारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं. नागरिकांच्या तक्रारींनंतर त्यांनी अधिकाऱ्यांना झापलं. तातडीनं नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आदेश रोहित पवार यांनी दिले. संजय राऊत वारंवार आनंद दिघेंचा अपमान करत असल्याचं वक्तव्य मंत्री योगेश कदम यांनी केलंय. त्यांनी राऊतांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. मंत्री अतुल सावेंच्या कारवरती दगडफेक झाल्याची घटना घडली. संभाजीनगरच्या पुंडलिक नगरच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कारवरती ही दगडफेक करण्यात आली. दुपारी 12च्या आसपास एका तरुणानं ही दगडफेक केली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय. दरम्यान सावे कारमध्ये नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस महानिरीक्षकांना गोट्या गीते हा समाजसेवक आणि सज्जन वाटतो का? त्याला इतक्या सहजासहजी मकोकामधनं का वगळलं असा संतप्त सवाल विजयसिंह बांगर यांनी विचारलाय. तर उद्या गोट्या गीतेचा समाजसेवक म्हणून पोलिसांनी सत्कार केला नाही तर नवलच असा टोलाही त्यांनी लगावला.
अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय शिवार फेरीला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या फेरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकांची प्रत्यक्षात पाहणी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कडेठाणेतील श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। मंदिर परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आलाय। रंगरंगोटीनं मंदिर उजळून गेलंय। पुढचे 9 दिवस विविध रूपांचं दर्शन देवीच्या यावेळी होणार आहे। शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीचं मधुर भांडारकर यांनी दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी पूजाही पार पाडली। दरम्यान मंदिर संस्थांकडून त्यांचा सत्कार केला गेला।